सातनवरी गावात अवैध दारू विक्रेत्याला आळा घालण्यास जनप्रतिनिधींनी कसली कंबर. नागपूरचे पोलीस अधीक्षक माहुरकर यांना सोपविले निवेदन. नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील टोली सातनवरी जिल्हा नागपूर येथे अवैध दारू विक्रेत्यांना उत आला असून सातनवरी टोली नजीकच्या खरगोसाई चनकापूर इत्यादी गावातील युवक वर्ग दारूच्या व्यसनाधीन झाल्याचे चित्र दिसत आहेत. परिसरात अवैध धंदे वाढले असून दारूच्या नशेत आपली वाहने चालवताना अनेक युवकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आई वडिलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध दारू विकणाऱ्यांवर कार्यवाही व्हावी म्हणून काही जागरूक नागरिक प्रयत्न करतात, पण अवैध दारू विक्रेते आपले धंदे बंद करत नाही. अशातच सोमवार 22 जुलै 2024 रोजी सातनवरी गावचे माजी सरपंच विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूरचे सदस्य विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली टोली सातनवरी व परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात सातनवरी ग्रामपंचायतच्या वतीने सातनवरी गावातील व परिसरातील दारूबंदी करून दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार त्रिपाठी यांना निवेदन देण्यात आले होते. यावेळी गावचे माजी सरपंच विजय चौधरी, अनिल गोतमारे, संजय भोगे, विक्की डोमके, शुभम चचाने, अजय सोनबरसे, अविनाश जयगोडे, अनिल काळबांडे, आदित्य भोगे, मनोज कुबडे, भाऊराव कपाळेसह अनेक नागरिक उपस्थित होते. गावातील दारूचे अवैध धंदे बंद व्हावेत यासाठी 23 जुलै 2024 ला पुन्हा सातनवरी ग्रामपंचायतच्या वतीने सातनवरी गावातील दारूबंदी करून दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत नागपूरचे पोलीस अधीक्षक माहुरकर साहेबांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना नागपूर जिल्हा परिषदच्या माजी शिक्षण सभापती भारतीताई पाटील, नागपूर पंचायत समितीचे उपसभापती अविनाशभाऊ पारधी, सातनवरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच व विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विजयभाऊ चौधरी, उपसरपंच अनिल गोतमारे व सदस्य संजय भोगे, कुशालराव निघोट व सातनवरी गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते. अधीक्षक माहुरकर साहेब यांनी दोषींवर कारवाई नक्की होईल असे आश्वासन निवेदकांना दिले. धामणा लिंगावरून संजय खांडेकर, नागपूर. म्हटलं की ठीक आहे, एक आठवड्यात बंद करू. इल्लीगल आहे ना ते सगळं? इल्लीगल आहे.